एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC जाहिरात क्रमांक 114 115 संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आणि अनेक विद्यार्थ्यांचे कालच्या व्हिडिओजवर प्रश्न किंवा डाऊट आहेत, शंका आहेत, तर त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. हा व्हिडिओ आवडल्यानंतर निश्चितच व्हिडिओला लाईक आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा पद्धतीच्या सर्व शिक्षण क्षेत्रातील अपडेट आपल्याला या चॅनलवर उपलब्ध होतील. आणि आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी आपला ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲप आहे, ज्या ॲपवर आपण सेटनेट परीक्षा, टेट परीक्षा, त्यानंतरनं प्राध्यापक भरती याचे देखील कोर्स, टेस्ट सिरीज अशा स्वरूपामध्ये मार्गदर्शन साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. ते देखील म्हणजे उद्यापासून काही विषयाचं जे कोर्स आहेत MPSC मार्फत अधिव्याख्याता आणि प्राध्यापक भरती संदर्भात आपण उद्यापासून तुम्हाला ते गुगल प्ले स्टोरवरील जे ऑल एक्झाम कट्टा ॲप आहे त्या ॲपवर उपलब्ध असतील. तर बघा, MPSC अंतर्गत जाहिरात क्रमांक 114 115 संदर्भातील आपल्या सर्वांना माहिती की सहाय्यक प्राध्यापक 114 जाहिरात क्रमांक व अधिव्याख्याता जाहिरात क्रमांक 115 या पदासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णच झालेली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले की आम्ही अर्ज भरू शकतो का, तर नाही आहे. नवीन जाहिरात ज्यावेळेस येईल ते आपल्याला सांगता येत नाही, पण सध्याची भरती प्रक्रियेची जी जाहिरात आहे ती 2023ला आली होती. त्याच्यामध्ये दोनदा रिवाईज झाली होती जाहिरात. आता परत त्यांना फॉर्म भरता येणार नाही आहेत. अशा विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी अनेक उमेदवारांनी यातून 2 किंवा 3 विषयासाठी अर्ज भरले आहेत, अशा विद्यार्थ्यांना तसेच इतर महत्त्वाच्या शंकासंदर्भात खालील मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. पहिला मुद्दा आहे की 2 किंवा 3 विषयामध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय पर्याय आहेत. तर MPSC प्रत्येक विषयाची स्वतंत्र परीक्षा घेईल. त्यानंतरनं दुसरा मुद्दा आहे, उमेदवाराने ज्या विषयासाठी अर्ज केला आहे त्या सर्व विषयाच्या परीक्षा वेगवेगळ्या दिवशी होतील. तुम्हाला जेवढ्या विषयामध्ये तुम्ही अर्ज केला तेवढ्या विषयामधून तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित असणार आहे. मात्र परीक्षा एकाच दिवशी असेल तर एका परीक्षेला उपस्थित राहता येईल. म्हणून कोणत्या विषयात प्राधान्य द्यायचे आहे हे आपण लवकर म्हणजे ठरवू शकता. पण हे कधी कळणार आहे, ज्यावेळेस तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल त्यावेळेसच समजेल. पण आत्ता सध्याला तुम्ही सर्व विषयातून परीक्षा जरी घेतल्या म्हणजे अभ्यास केला तरी चालेल. आणि ज्यावेळेस परीक्षेचे नियोजन असेल म्हणजे परीक्षेचं टाईमटेबल जाहीर होईल त्यावेळेस त्या संदर्भात उल्लेख केलेला असेल की विषयवाईज कोणकोणत्या दिवशी परीक्षा आहे. हे सर्व तुम्हाला म्हणजे जी पुढची अपडेट येईल आयोगाकडून त्यावेळेसच स्पष्ट चित्र होईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, ज्या विद्यार्थ्यांनी विषय निवड केला नाही त्यांचं काय होऊ शकतं. हा खूप कळीचा मुद्दा आहे. मी या चॅनलवर म्हणजे ज्यावेळेस विषय निवडायला सांगितलं होतं त्याचे व्हिडिओज आपण टाकले होते की लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी आपले जसं काही विद्यार्थ्यांचं 2 विषयामध्ये सेट नेट आहे, 3 विषयामध्ये सेट नेट आहे, त्यांना 3 विषयाचे प्रेफरन्स द्यायला येत होते. ज्या विषयाचं अधिव्याख्याता पदासाठी अर्ज केला आहे जाहिरात क्रमांक 115 आणि त्यांचे 2-3 विषयामध्ये MA आहेत, तर 2-3 विषयामध्येही तुम्हाला अर्ज करायला संधी होती. जर विषय निवडलेला नसेल तर प्रवेशपत्र अडचण येऊ शकते किंवा परीक्षा केंद्र नियोजनात अडचण होऊ शकते. अशा उमेदवारांनी आपल्या प्रोफाईलमध्ये जो प्रथम नोंदवलेला विषय आहे, एक तर आयोग तुम्हाला जो पहिला विषय प्रोफाईलमध्ये असेल त्याचीच परीक्षा घेऊ शकेल, तुम्हाला तोच गृहीत धरला जाऊ शकतो किंवा 2ही विषयांमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. हा पूर्णतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधीन हा प्रश्न आहे, पण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी आयोगाकडून घेतली जाईल. त्याच्यामुळं तुम्ही जितक्या विषयातून फॉर्म भरला असेल तेवढ्या विषयातून अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला तेवढ्या विषयातून संधी उपलब्ध असतील. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, इतर विषयाचे अभ्यासक्रम कधी प्रसिद्ध होणार आहेत. सध्या MPSCने काही विषयाचे अभ्यासक्रम जाहीर केले आहेत. उर्वरित विषयाचे अभ्यासक्रम जसं आता जाहीर झालेल्या विषयामध्ये राज्यशास्त्र, त्यानंतर इकॉनॉमिक्स, इंग्रजी, मॅथमॅटिक्स, अशा जीवशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयाचे 30 तारखेला त्यांनी अभ्यासक्रम जाहीर केलेत. तर आपल्याला एक आयडिया आलेली आहे की अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा असू शकतो. तर त्यानुसार परीक्षा म्हणजे पेपर विचारण्याची पद्धत ही MPSCची वेगळी आहे, पण अभ्यासक्रम 70-80% सेटचा जो पेपर 2चा आहे तोच त्यांनी ठेवलेला आहे. अधिव्याख्यातासाठी आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी उर्वरित विषयाचे अभ्यासक्रम एका आठवड्यामध्ये आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित पाहणे आपल्याला आवश्यक असणार आहे अपडेटसाठी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 4था,
सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता या दोन्ही पदाचा अभ्यास एकत्र करता येईल का? हो, नक्कीच, कारण अभ्यासक्रम एक आहे, त्यामध्ये काहीच बदल नाही आहे. त्यामुळे होय, दोन्ही पदाचा अभ्यास मुख्यतः एकाच विषयावर आधारित आहे. अभ्यासक्रमात थोडेफार फरक असला म्हणजे सेटचा आणि याच्या, तरी देखील एका विषयावर आधारित असल्याने एकत्र अभ्यास करणे फायद्याचं आहे. दोन्ही पदासाठी मुलाखत स्वतंत्र होतील. अभ्यासक्रम हा सखोल पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. 100 प्रश्न आहेत. 1 तासाच्या वेळामध्ये 100 प्रश्न सोडवणं. त्याच्यानंतर त्यामध्ये पण 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. नकारात्मक गुणदान पद्धती आहे. त्यामुळे विचारपूर्वक प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. त्यानंतरनं 5वा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा आहे, परीक्षा कधी होण्याची शक्यता आहे. तर आयोगाच्या अंदाजे वेळापत्रकानुसार या पदाच्या परीक्षा या सप्टेंबर ते डिसेंबर याच दरम्यान होतील अशी शक्यता आहे. कारण ऑगस्टपर्यंत आयोगाचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण पॅक आहे. म्हणजे आपण सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये होतील अशी अपेक्षा आहे. नेमकी तारीख MPSCच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. त्यावेळेस जागा वाढल्यात का हेही समजेल. कारण की त्यांना परीक्षेची तारीख निश्चित केल्यानंतर परीक्षा कशी होणार आहे, म्हणजे विषयवाईज वेगवेगळ्या दिवशी होणार आहे का, हे त्यांना स्पष्ट करावं लागणार आहे. आणि परीक्षा कधी होणार आहे हेही स्पष्ट करावं लागणार आहे. त्यामुळे परीक्षा 2-3 महिन्यामध्ये तर शक्य नाही आहे, कारण आयोगाचं पूर्ण शेड्यूल पॅक असल्यामुळं. आता आपण गृहीत धरूया की सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान परीक्षा होणार आहे. आता या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा, सेटचा जरी 70%, काही विषयाचा 60%, अभ्यासक्रम 70-80% सेम असला तरी देखील प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना, आणि अभ्यासक्रम खूप मोठा आहे, इंग्रजी असेल, मराठी असेल, म्हणजे अर्थशास्त्र असेल, हा अभ्यासक्रम खूप व्यापक आहे. त्यामध्ये प्रत्येकामध्ये 10-10 घटकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून परिपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. अभी नाही तो कभी नाही, मी हे सातत्यानं प्रत्येक परीक्षेसंदर्भात सांगत असतो. ही शेवटची संधी आहे. म्हणजे प्राध्यापक भरती आणि अधिव्याख्याता भरतीमध्ये तर माझ्या मते ही शेवटची संधी. नंतरनं आपण रिटायर झाल्यानंतरच ही संधी भविष्यात येईल नाही येईल सांगता येत नाही. कारण शासनाचा गव्हर्नमेंटच्या म्हणजे शासकीय जागा भरण्याचा कल खूप उदासीन आहे. त्यामुळं आता जी आहे संधी, त्याच्यामध्ये काही जागा वाढल्या तर चांगलीच आहे, नाही वाढल्या तरी चांगलं आहे. आपल्याला एक जागेसाठी प्रयत्न करायचा आहे. व्यवस्थित तयारी करणं गरजेचं आहे आणि पूर्ण क्षमतेनं तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं अधिकारी म्हणजे क्लास 1 क्लास 2च्या ह्या पोस्ट आहेत. अशा पद्धतीची भरती प्रक्रिया आपल्या म्हणजे यापूर्वी 2014-15 झाली होती. अंशकालीन होती. आता ही पूर्णतः सर्व विषयाच्या सर्व कॅटेगरीच्या जागा आहेत. त्यामुळे व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे अभ्यास केल्यानंतर निश्चितच आपल्याला यश मिळणार आहे. आणि आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आपण अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्यानंतर इंग्रजी, मराठी, हे ज्या विषयाचं आपल्याला शक्य होईल तेवढं गायडन्स आपण मराठी माध्यमातून असणार आहे. फक्त इंग्रजी विषयाचा जो कोर्स आपण उद्या सुरू करत आहोत तो इंग्रजीमध्ये असेल. बाकीचे सर्व मराठी माध्यमामध्ये असतील. सर्व नोट्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. त्यानंतरनं 10 घटकांच्या नोट्स असतील, 10 घटकाचे इथून पुढचे सर्व लेक्चर्स असतील. त्याबरोबरच टेस्ट सिरीज आपण 10 म्हणजे 1000 प्रश्न, जेवढे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण सराव करू तेव्हा, कारण परीक्षा ही वस्तुनिष्ठ आहे, त्यामुळे आपण जवळपास 3000 प्रश्न देणे, म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये 1000 आणि घटक वाईजमध्ये आणि मुद्देसूद असे 2000, असे 3000 प्रश्न आपण विश्लेषणासह देण्याचा प्रयत्न करत आहोत त्या कोर्समध्ये. तो कोर्स उद्यापासून म्हणजे इंग्रजीच्या कोर्सपासून सुरू होत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल तर त्यांनी ऑल एक्झाम कट्टा हे जे आपलं ॲप आहे ते ॲप डाउनलोड करणं अपेक्षित आहे. गुगल प्ले स्टोअरवरील हे ॲप उपलब्ध आहे. ऑल एक्झाम कट्टा याच लोगोवर आधारित ते ॲप आहे. तर अतिशय म्हणजे किती वेळ लागणार आहे परीक्षेला आपल्याला माहीत नाही, पण परीक्षा होईपर्यंत तो कोर्स आपण उपलब्ध करून देत आहोत, ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह नोट्स, त्यानंतरनं ऑब्जेक्टिव्ह टाईप विश्लेषणात्मक प्रश्न आणि जेवढे टेस्ट आपण 10 टेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत. चालेल, ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले मित्रमैत्रिणी जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.